नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सायलीने अस्मिताचं बोलणं चोरून ऐकलेलं असतं आणि त्यातून तिला कळलेलं असतं की प्रिया आणि साक्षी दोघी मिळून काहीतरी प्लॅन करताय आणि साक्षी फक्त चैतन्य भाऊजींचा उपयोग केससाठी करून घेते. ही गोष्ट आता सायलीला समजलेली असते आणि सायली आता ही गोष्ट जाऊन अर्जुनला सांगते. तर अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ऑलरेडी अर्जुनने त्याचा मित्र कुणालला एका मुलीमुळे गमावलेलं असतं आणि आता चैतन्य सोबतही तसंच काहीतरी होईल अशी अर्जुनला भीती वाटायला लागते. त्यामुळे आता अर्जुन चैतन्याला सावध करण्यासाठी चैतन्याच्या घरी जातो. बरं, चैतन्याच्या घरी तो गेल्यावर चैतन्याला तो सगळी हकीकत देखील सांगतो. तो चैतन्याला साक्षीपासून लांब राहण्यासाठी सांगत असतो, परंतु चैतन्याचं मात्र साक्षीवर आंधळ प्रेम असतं. त्यामुळे चैतन्य आता अर्जुनलाच खूप बोलू लागतो आणि अर्जुनला तो आता घरातून देखील काढून देतो. तर अर्जुन जेव्हा रस्त्याने चाललेला असतो, चैतन्य त्याला खूप बोललेला असतो, त्याला घरातून काढून दिलेलं असतं आणि आपली बाजू न घेता साक्षीची त्याने बाजू घेतलेली असते. त्यामुळे अर्जुनला फार टेन्शन आलेलं असतं. साक्षीला मात्र या गोष्टीची खबर होते. साक्षी खूप खुश झालेली असते. ती लगेच अण्णांना फोन करते आणि अण्णांना सांगते की अण्णा, आपण जो चैतन्य नावाचा मासा पाळला होता ना, तो गळायला लागलाय आणि चैतन्य बरोबर अर्जुन देखील आपल्या गळाला लागलाय. त्यामुळे आपला प्लॅन आता सक्सेसफुल झालाय. मैपत म्हणतो की नक्की काय झालं? तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तेव्हा साक्षी त्याला सांगू लागते की चैतन्याने अर्जुनला त्याच्या घरातून हाकलून दिलंय. आता चैतन्यानेच अर्जुनला एवढं सगळं बोलून दाखवल्यामुळे चैतन्य सुद्धा आता ह्या केसमधून माघार घेईल आणि मग आपोआप अर्जुन ह्या केसमध्ये आता वीक पडत जाणार. अण्णा साक्षीला शाबासकी देतात आणि म्हणतात की अरे वा, म्हणजे आपण ह्या चैतन्य गडकरीला आतापर्यंत पाळलं, त्याचा काहीतरी उपयोग झाला आणि मग ही केस जिंकण्यासाठी आपले वकील रविराज किल्लेदार अग्रेसर ठरतील. आणि हो अण्णा, एकदा की आपण केस जिंकलो की कोण अर्जुन सुभेदार, कोण चैतन्य गडकरी आणि कोण रविराज किल्लेदार, दुधातून आपण जशी माशी बाहेर काढ, तसं मी या चैतन्याला काढून टाकणार आहे. आता साक्षी त्यावेळी चैतन्याच्या घरामध्ये असते आणि ती मैपत सोबत बोलत असते. त्याचवेळी रात्रीच्या वेळी चैतन्याला जाग येते म्हणून चैतन्य बाहेर येतो. साक्षी आता अण्णांसोबतच बोलत असते आणि त्याच वेळी चैतन्य येतो आणि साक्षीच्या खांद्यावर हात ठेवतो. साक्षी मात्र प्रचंड घाबरलेली असते. तिला असं वाटतं की चैतन्याने आपलं सगळं बोलणं ऐकलंय. तर साक्षी आता एक्सप्लेनेशन देऊ लागते की हे बघ, मी अण्णांशीच बोलत होते आणि बघ, मी अण्णांनाच कॉल डायल केला होता. तर चैतन्य तिला म्हणत असतो की पण मी तुला काही विचारलं का? तुला काय वाटलं की इतक्या रात्री तू कोणाशी बोलते म्हणून मी तुझ्यावर संशय घेईल? अजिबात नाही. इतकी रात्र झालीये, चल झोपायला, खूप उशीर झालाय. सॉरी, असं म्हणून आता चैतन्य साक्षीला आतमध्ये घेऊन जातो. परंतु चैतन्याच्या मनात त्यावेळी खूप विचार येत असतात. त्याला खूप वाईट वाटत असतं की लहानपणापासूनचा आपला मित्र, ज्याच्या फॅमिलीने आपल्याला जवळ केलं, त्या फॅमिलीला, त्या अर्जुनला आज आपण काय काय नाही बोललो आणि तेही फक्त या साक्षीसाठी. आता इतक्या रात्री साक्षी म्हणते की ती अण्णांशी बोलते. खरंच जर ती अण्णांशीच बोलत होती तर मग तिला एवढं एक्सप्लेनेशन द्यायची काय गरज होती आणि मग ती एवढी घाबरली का होती? नक्की पाणी कुठे मुरतंय की मी उगाच साक्षीवर संशय घेतोय? काय करावं आता चैतन्याला काही कळत नसतं. चैतन्याच्या डोक्यात खूप विचार चालू असतात. शेवटी चैतन्य पेशाने वकील असतो, त्यामुळे वकिली भेजा काय त्याला शांत बसू देत नाही. रागारागाने जरी चैतन्याने अर्जुनला त्याच्या घरातून हाकलून लावलेलं असतं तरी सुद्धा तो संयमी होऊन विचार करण्याचं ठरवतो. एक गोष्ट तर त्याला माहित असते की अर्जुनने आतापर्यंत मला कधीच चुकीचा सल्ला दिला नाही ना, त्याने मला कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी कधी प्रवृत्त केलं. आता नक्की काय करावं हेच चैतन्याला समजत नसतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी साक्षी ही तिच्या घरी गेलेली असते. तर साक्षी, चैतन्य, मैपत यांची मैफिल आता जमलेली असते आणि अर्जुनला चैतन्याने हाकलून लावलेलं असतं. या गोष्टीनिमित्त ते सेलिब्रेट करत असतात. मैपत म्हणत असतो की आता जो डाव खेळलाय ना आपण, त्या डावामध्ये अर्जुन मात्र पूर्ण कोलमडून गेलाय. तर साक्षी म्हणत असते की मला माहितीये की अर्जुन काय एवढ्यावर शांत बसणार नाही, तो पुन्हा काहीतरी प्रयत्न करतच राहणार आहे. त्यामुळे आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि आपल्यालाही प्रयत्न करावे लागतील. मैपत म्हणतो की आता झालंय की आपलं काम. तसंही आता चैतन्य गडकरी बाजूला गेल्या म्हटल्यावर अर्जुनला कोण सपोर्ट करणार आहे? साक्षी म्हणते की अण्णा, तुम्ही अर्जुनला एवढं हलक्यात घेऊ नका. या सगळ्या गोष्टीमधून अर्जुन अजून काहीतरी करू शकतो. चैतन्य गडकरीला मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात तर अडकवलंय, परंतु काही वेळानंतर मी त्याला सोडूनही देणार आहे. जेव्हा अर्जुनला
अर्जुनला ही गोष्ट समजेल की चैतन्याची ही अवस्था माझ्यामुळे झाली आहे, तर मग नंतर तो पुन्हा माझ्या वाटाला तर जाणार नाही ना. अण्णा म्हणतात की त्याला तेव्हा जे काही करायचे ते करू देत, परंतु आत्तासाठी आपल्याला केसमधून बाहेर येणं खूप महत्वाचं आहे. साक्षी म्हणत असते की ह्या गोष्टीची मी कितीतरी दिवस त्या चैतन्य गडकरी सोबत प्रेमाचं खोटं नाटक करावं लागलं, त्याच्या घरी जाऊन राहावं लागलं, त्याच्या मनासारखं वागावं लागलं आणि मला आता या केसमध्ये अजिबात अडकायचं नाही. अर्जुनला तर मला बर्बादच करायचंय आणि अर्जुनने तुमचा जो काही अपमान केलाय ना, त्या अपमानाचा सुद्धा आता मला बदला घ्यायचा. साक्षी अण्णांसोबत ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते, परंतु साक्षीला हेच माहित नसतं की चैतन्याच्या मनात तिच्याबद्दल कुठेतरी संशय निर्माण झालाय आणि तो तिचा पाठलाग करत तिथपर्यंत आलेला आहे. तर चैतन्याने आता सगळं साक्षीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो. चैतन्य आता स्वतःचीच क्यू करायला लागतो. स्वतःचा जीवाभावाचा मित्र ज्याने लहानपणापासून आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट केला, त्या मित्राला आपण ह्या मुलीसाठी दूर केलं. चैतन्याला प्रचंड राग आलेला असतो, परंतु चैतन्य आता साक्षीला काहीही बोलत नाही आणि ना तो त्यांच्यामध्ये जातो, परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा तो व्हिडिओ काढून घेतो आणि त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक जे साक्षी बोललेली असते ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं आणि त्यामध्ये तिने हेही म्हटलेलं असतं की जरी मी हा गुन्हा केलेला असेल तरी मला ह्या गुन्ह्यातून सुटायचंय आणि त्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी मी चैतन्य गडकरीचा फक्त वापर करून घेतेय. या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झालेल्या असतात आणि याच गोष्टीमुळे केसला एक नवीन वळण येणार असतं. तर इकडे अर्जुन रडत रडत सायलीला सगळ्या गोष्टी सांगत असतो की कशा प्रकारे त्या साक्षीने चैतन्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय आणि माझा मित्र आता माझा राहिला नाहीये आणि तो पूर्णपणे त्या खोटारड्या साक्षीच्या जाळ्यात अडकलाय. सायली म्हणत असते की हो काय म्हणताय सर. तर अर्जुन म्हणत असतो की मी माझ्या डोळ्यांनी त्या दोघांनाही एकमेकांच्या मिठीत बघितलंय. मी चैतन्याला बोललो देखील, परंतु चैतन्याने माझं काहीच ऐकून घेतलं नाही. मी त्या साक्षीला आता अजिबात सोडणार नाही. तिने जर चैतन्याचा कुणाल सारखाच वापर करून घेतला ना तर मात्र तिची काही गय मी करणार नाही. परंतु नियतीने मात्र वेगळाच खेळ खेळलेला असतो आणि चैतन्य हा साक्षीच्या मागोमाग गेल्यामुळे आता चैतन्य पुढे सगळं काही जे सत्य असतं ते आलेलं असतं. प्रियाचा, साक्षीचा, मैपतचा आणि नागराजचा प्लॅन आता चैतन्याला समजलेला असतो आणि त्याने जो व्हिडिओ बनवलेला असतो त्या व्हिडिओचा वापर आता तो कोर्टामध्ये करणार असतो. चैतन्य आता साक्षीच्या विरोधात साक्ष फिरवणार असतो आणि तो व्हिडिओ आता कोर्टामध्ये सादर करणार असतो. साक्षीला मात्र ह्या कुठल्याही गोष्टीची भनकही नसते आणि साक्षी समोर आता चैतन्य मोठा खुलासा करणार आहे. तर मित्रांनो, हे घडण्यासाठी तर अजून खूप वेळ आहे, परंतु घडणार तर नक्की आहे. तर असेच मालिकांचे ट्विस्ट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.